मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक सुधीर हर्डीकर. हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर या माझ्या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, आत्ता पण मी 11वी, 12वी तसंच सीनियर कॉलेज करता विविध व्हिडिओ YouTube चॅनलवर माझ्या अपलोड केलेले आहेत. आपण ते बघत चला. माझा YouTube चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल, तर तो कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांबरोबर वगैरे शेअर करा. आपल्या कॉमेंट्स जर असेल त्याही लिहित चला. मित्रो, हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस हा कोल्हापुरातील मागील 30 वर्ष लोकप्रिय असलेला क्लास आहे. आपल्याला जर माझ्या क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर माझ्या मोबाईलवर आपण संपर्क साधू शकता. अतिशय दर्जेदार शिक्षण आमच्या या हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेसमध्ये दिलं जातं. तर मित्रो, आजच्या भागाला मी सुरुवात करतो. मागील काही भागांमध्ये मी 11वी साठी इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ बुक कीपिंग, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, रूल्स ऑफ अकाउंट्स, जर्नल, लेजर असे विविध माहिती मी दिलेली आहे. मित्रो, आज या भागामध्ये मी आपल्याला सबसिडरी बुक्स म्हणजे सहाय्यक पुस्तकांविषयी माहिती देणार आहे. मी तुम्हाला सांगितले की बुक कीपिंगची सुरुवात जी होती ती बुक कीपिंग मधली सुरुवात जी आहे ती जर्नल एंट्री करणं येथून सुरुवात होती. नंतर त्याचं आपण लेजरमध्ये पोस्टिंग करतो, जे मागच्या काही भागांमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. पण मित्रो, हे कधीपर्यंत शक्य असतं? तर जोपर्यंत तुमचा व्यवसाय लहान आहे तोपर्यंत तुम्ही जर्नल एंट्री करणं किंवा त्याचं नंतर लेजर पोस्टिंग करणं वगैरे या पद्धतीनं खेळू शकता. पण जसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल तशा ह्या प्रोसेस तुम्हाला इतक्या इझी राहत नाही, कारण व्यवहारांची संख्याही वाढत जाते. मग याच्यावर काहीतरी उपाय पाहिजे. म्हणून मग उपाय काय करतात, ते जर्नल ऐवजी सबसिडरी बुक्स लिहायचा प्रयत्न करतात, की जेणेकरून कमी श्रमामध्ये जास्त काम होऊ शकेल. वर्क ऑफ डिव्हिजन आम्ही म्हणतो, कार्य विभागणी, त्या तत्वाचा उपयोग इथं आपल्याला केला जातो. तुम्ही तो आता स्क्रीनवर बघा. व्हेन द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस इज लिमिटेड, जेव्हा व्यवहारांची संख्या ही मर्यादित असते, then it is possible for an accountant to record all the transactions in journal. सगळे व्यवहार जे आहेत ना ते सर्वप्रथम जर्नल मध्ये लिहिणं आपल्याला शक्य असतं. पण कधी व्यवहार मर्यादित असतील तर अँड पोस्ट देम इन द लेजर, त्याचं लेजर पोस्टिंग लेजर मध्ये तुम्ही करू शकता, खाते पुस्तकामध्ये करू शकता. बट व्हेन द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स गोज ऑन इन्क्रीजिंग वाढणे, जेव्हा व्यवहारांची संख्या ही वाढत जाते, इट बिकम्स डिफिकल्ट जॉब टू रेकॉर्ड ऑल द ट्रान्झॅक्शन इन सिंगल जर्नल. तेव्हा असे सर्व व्यवहार एकाच जर्नल मध्ये आम्ही लिहितो म्हटलं तर ते अशक्य गोष्ट होती. सो द जर्नल इज सब डिव्हायडेड इंटू डिफरंट बुक्स. मग आता याच्यावर उपाय काय, तर जर्नलचे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये भाग करतात, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये त्याचं रूपांतर करतात. दिस बुक्स आर कॉल्ड ॲज अ सबसिडरी बुक्स. त्याला आपण सहाय्यक पुस्तक असं म्हणतो. सो सबसिडरी बुक्स आर सब डिव्हिजन ऑफ जर्नल. सबसिडरी बुक्स ही कशाची विभागणी आहे, तर जर्नल जे आम्ही शिकलेलो आहे मागच्या भागामध्ये, तर त्याची ही विभागणी आहे. जर्नल लिहायला जर अपुरं पडत असेल तर मग त्याच्यानंतर काय स्टेप वापरायला लागते, तर सबसिडरी बुक्स आपल्याला लिहायला लागतात. व्हेन ते सबसिडरी बुक्स आर युज्ड, जेव्हा तुम्ही सबसिडरी बुक्स वापरता, सहाय्यक पुस्तक वापरता, देन द बिझनेस प्रिपेअर लेजर विदाउट रायटिंग जर्नल. त्यावेळेस तुम्हाला जर्नल लिहायची काही गरज असत नाही, तुम्ही डायरेक्ट लेजर पोस्टिंग करू शकता. थोडक्यात जर्नल एंट्री करण्याचं जे काय आमचं काम असतं ते ह्या याच्यामध्ये कमी होतं आणि वेळ वाचतो, श्रमही वाचतात आणि काम आपलं जे आहे ते भरभर होतं. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की सबसिडरी बुक्स हा जर्नलचाच पुढचा भाग आहे. सब डिव्हिजन ऑफ जर्नल. जर्नलची आम्ही जी विभागणी केलेली आहे त्याला सहाय्यक पुस्तक असं म्हणतात. देर आर 8 टाइप्स ऑफ सबसिडरी बुक्स. सबसिडरी बुक्सचे किती प्रकार असतात, तर 8 प्रकार असतात अँड दे आर ॲज फॉलोज. आणि त्याचे माहिती जी आता मी ते सांगतो ते खालीलप्रमाणे 8 पुस्तक आहेत. पण मित्रो, या टॉपिक मध्ये आपल्याला सबसिडरी बुक्स टॉपिक मध्ये 11वीला 4च पहिली पुस्तकं शिकायची असतात. आता बघा स्क्रीनवर, पहिलं जे आहे ते परचेजेस बुक, मराठीमध्ये खरेदी पुस्तक. मराठीमध्ये खरेदी पुस्तक म्हणतात. दुसरं पुस्तक जे आहे ते सेल्स बुक, मराठीमध्ये विक्री पुस्तक. तिसरं पुस्तक जे दिसतंय ते परचेजेस रिटर्न बुक ऑब्लिक रिटर्न आउटवर्ड बुक. ज्याला मराठीमध्ये खरेदी
माल परत पुस्तक खरेदी केलेलं वस्तू मी परत केलं त्याच्यामध्ये लिहितात. चौथं पुस्तक जे आहे ना ते सेल्स रिटर्न बुक ऑब्लिक रिटर्न इनवर्ड बुक. सेल्स रिटर्न आणि रिटर्न इनवर्डचा अर्थ एकच होतो. विक्री माल परत पुस्तक. विकलेल्या वस्तू समजा परत आल्या तर त्या सेल्स रिटर्न बुक मध्ये लिहितात. हं. हे 4 पुस्तकं आहेत ना, ते आपल्याला मित्र या सबसिडरी बुक्स या टॉपिकमध्ये शिकायला लागतात 11वी मध्ये. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते कॅश बुक, रोख पुस्तक म्हणतात, ज्याच्याकरता स्वतंत्र टॉपिक आहे. मी त्याचे व्हिडिओ नंतर मी अपलोड करेन. पण आता फक्त आपण त्याचा उल्लेख करून ठेवूया. 6वं आणि 7वं पुस्तक जे आहे, हे शब्द तुम्हाला वर्षाच्या शेवटी दिसतात. पण आता लक्षात ठेवा, बिल्स रिसिव्हेबल बुक मराठीमध्ये येणे हुंडी पुस्तक. मराठीमध्ये काय म्हणतात? येणे हुंडी पुस्तक. 7वं पुस्तक आहे बिल्स पेएबल बुक. मराठीमध्ये त्याला म्हणतात देणे हुंडी पुस्तक. आता ही दोन्ही पुस्तकं जी आहेत ती आपल्याला यावर्षी शिकायची काही गरज नाही. पण हे शब्द आपल्याला वर्षाच्या शेवटी दिसतात. 12वी मध्ये हे शब्द तुम्हाला सतत दिसतात. बिल्स रिसिव्हेबल, बिल्स पेएबल वगैरे. आणि शेवटचं जे आहे ते जर्नल प्रॉपर म्हणजेच नेहमीची रोजकी रजा जे आता आपण मागच्या भागामध्ये शिकलेलो होतो. तर मित्र एकूण 8 पुस्तकं ही स्क्रीनवर जी दिसतात त्यात आपण 4 पुस्तकं जी असतात ती या टॉपिक मध्ये आपण शिकून घेऊया. मित्र आता यापैकी पहिलं पुस्तक मी तुम्हाला दाखवतो. हे नाव आहे परचेजेस बुक. मराठीमध्ये खरेदी पुस्तक असं त्याला म्हणतात. इट इज युज्ड टू रेकॉर्ड क्रेडिट परचेजेस ऑफ गुड्स ओनली. याच्यामध्ये तुम्ही व्यवहार लिहू शकता, पण कधी उधारीनं खरेदी केलेले गुड्स असतील तर 3 कंडिशन पूर्ण झाल्या तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहिता येतात. पहिली कंडिशन अशी असते की खरेदी असली पाहिजे, परचेस असल्या पाहिजेत. दुसरी कंडिशन अशी असते की ती उधारीची खरेदी असली पाहिजे, क्रेडिट परचेस असल्या पाहिजेत. आणि तिसरी कंडिशन आहे की हे गुड्स असले पाहिजेत. गुड्स बद्दलची माहिती मी पहिल्या भागामध्ये दिली होती. तर 3 या कंडिशन पूर्ण झाल्या तरच याच्यामध्ये तुम्हाला हे व्यवहार लिहिता येतात. म्हणजे खरेदी असावी, त्याच्यानंतर उधारीची असावी आणि गुड्स असावेत. ह्या 3 कंडिशनचं उत्तर जर येस म्हणून आलं तरच तुम्ही याच्यामध्ये हा व्यवहार लिहू शकता. पण रोखीचा समजा खरेदी असेल त्याच्यामध्ये लिहू शकत नाही. गुड्स नसतील तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकत नाही. आता कॉलमची नावं तुम्हाला पाठ करायला लागतील. याच्यामध्ये 5 कॉलम्स असतात या पुस्तकामध्ये. पहिला कॉलम जो आहे तो डेट, दुसरा कॉलम आहे नेम ऑफ सप्लायर, ज्यांना आपल्याला वस्तू विकल्या, ज्यांना वस्तू पाठवल्या त्या पार्टीचं नाव तिथं लिहायचं. एलएफ लेजर फोलिओ. इनवर्ड इनव्हॉइस नंबर, म्हणजे जे वस्तू येतात आपल्याकडे तेव्हा इनवर्ड इनव्हॉइस म्हणून एक इनव्हॉइस तयार करायला लागतं. त्याचा नंबर तिथं लिहायचा. इनवर्ड इनव्हॉइस नंबर वगैरे आपण त्याची माहिती नंतर बघूया. आणि शेवटचा कॉलम असतो अमाउंट. तर मित्रांनो ह्या कॉलमची नावं तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. यातले 3 कॉलम पुढच्या 4 पुस्तकामध्ये सेम राहतात. डेट, एलएफ आणि अमाउंट. मधले 2 कॉलम जे आहेत ना ते सतत बदलताना तुम्हाला दिसतील. प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळे नाव असतात. पण इथं डेट, नेम ऑफ सप्लायर, एलएफ, इनवर्ड इनव्हॉइस नंबर आणि अमाउंट असे 5 कॉलम्स इथं तयार करावे लागतात. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आपण बघूयात ते सेल्स बुक. इट इज युज्ड टू रेकॉर्ड क्रेडिट सेल्स ऑफ गुड्स ओनली. जर आम्ही उधारीनं गुड्स विकले तरच त्याची नोंद या पुस्तकामध्ये होती. आता या वाक्यामध्ये 3 कंडिशन्स आहे. पहिली कंडिशन की विक्री असावी, सेल्स. दुसरी कंडिशन ही विक्री उधारीची असली पाहिजे, क्रेडिट सेल असली पाहिजे. आणि तिसरी कंडिशन ही उधार विक्री कशाची, तर गुड्सची असली पाहिजे. थोडक्यात 3 कंडिशन पूर्ण झाल्या तरच हा व्यवहार या सेल्स मधल्या म्हणजे सेल्स असला पाहिजे. पहिली कंडिशन सेल्स क्रेडिट असला पाहिजे, उधारीचा असला पाहिजे आणि कशाचा असला पाहिजे, तर गुड्सचा असला पाहिजे. तिन्ही प्रश्नांचं उत्तर येस म्हणून आलं तरच हा व्यवहार याच्यामध्ये लिहा. आता ह्याच्यामध्ये 5 कॉलम्स असतात. पहिला कॉलम मगासारखाच डेट, दुसरा कॉलम बदलला बघा. मगाशी नेम ऑफ सप्लायर होता, आता इथं नेम ऑफ कस्टमर, ग्राहकाचे नाव. तिसरा कॉलम मगासारखाच आहे. एलएफ लेजर फोलिओ. आणि चौथा कॉलम पुन्हा बदललेला दिसतोय. मगाशा पुस्तकामध्ये इनवर्ड इनव्हॉइस नंबर, खरेदीमध्ये वस्तू येतात इनवर्ड होतात, तिथं विकतो आउटवर्ड होतात. तर मग इनव्हॉइस बदल, आउटवर्ड इनव्हॉइस नंबर. खरेदीमध्ये इनवर्ड इनव्हॉइस नंबर असतं, विक्री पुस्तकामध्ये आउटवर्ड इनव्हॉइस नंबर आपल्याला लिहायला लागतो. आणि शेवटचा कॉलम जो आहे तो पुन्हा सेम राहतो, अमाउंट. त्याच्यानंतर आपण पुढचं जे पुस्तक बघूया, परचेजेस रिटर्न बुक ऑर रिटर्न आउटवर्ड बुक. परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्डचा एकच अर्थ असतो. अर्थ मराठीमध्ये असा आहे की खरेदी केलेल्या वस्तू परत केल्या तर. खरेदी माल परत पुस्तक. खरेदी माल परत पुस्तक. इट इज युज्ड टू रेकॉर्ड गुड्स रिटर्न टू सप्लायर. साधी कंडिशन आहे. आम्ही खरेदी केलेल्या वस्तू परत केल्या, खरेदी केलेल्या वस्तू परत केल्या तर त्याची नोंद ह्या परचेजेस रिटर्न बुक मध्ये आपल्याला करायला लागतं. त्याची नोंद या पुस्तकामध्ये करायची. आता साधारणतः हे पुस्तक आहे ना हे मित्र परचेजेस बुक सारखंच असतं.
हे पुस्तक जे आहे ते परचेस बुक सारखं असतं बघा. कॉलम, पहिला कॉलम डेट आहे, दुसरा कॉलम नेम ऑफ सप्लायर आहे, तिसरा LFI, चौथा इनवर्ड इनव्हॉइस नंबर आहे आणि शेवटचा अमाऊंट. हा फक्त एक वेगळा कॉलम तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये दिसेल बघा. पहिला कॉलम जो आहे तो डेट आहे, नेम ऑफ सप्लायर आहे, LFI, मगाशी इनवर्ड इनव्हॉइस नंबर होता. आता त्याच्याऐवजी इथं डेबिट नोट नंबर. आम्ही ज्या व्यक्तीला वस्तू पाठवतो तो रिसिव्हर असतो, त्यामुळे त्याचं खातं डेबिट करतात, त्याला डेबिट नोट आम्ही पाठवतो की तुमचं खातं आम्ही डेबिट केलं म्हणून त्याला कळवायचं. आणि शेवटचा कॉलम असतो अमाऊंट. थोडक्यात परचेस बुक आणि परचेस रिटर्न बुक मध्ये हा जो चौथा कॉलम आहे हा तुम्हाला वेगळा दिसतो. मग अशी इनवर्ड इनव्हॉइस नंबर होता, इथं डेबिट नोट नंबर आहे. पण कंडिशन लक्षात आली किंवा की खरेदी केलेल्या वस्तू परत केल्या तरच त्याची नोंद या पुस्तकामध्ये करा. त्याच्यानंतर आता पुढचं पुस्तक जे आहे ना ते मित्र, सेल्स रिटर्न बुक or return inward book. It is used to record goods returned by customer. समजा कस्टमरने आम्हाला वस्तू परत केल्या, आमच्याकडे वस्तू विकलेल्या वस्तू परत आल्या तरच याची नोंद ह्या सेल्स रिटर्न बुक मध्ये करतात. साधा नियम आहे. परचेस रिटर्न बुक मध्ये कधी लिहायचं? वस्तू परत केल्या तर. इथं बरोबर उलट आहे. सेल्स रिटर्न बुक मध्ये कधी लिहायचं? वस्तू परत आल्या तर. परत केल्या परचेस रिटर्न, परत आल्या सेल्स रिटर्न, अशी ती पुस्तकं वापरतात. आता ह्याचा फॉर्म जो आहे तोही सेल्स बुक सारखा आहे, फक्त हा कॉलम तुम्हाला बदललेला दिसेल बघा स्क्रीनवर. सेल्स बुक मध्ये कॉलम जे आहेत ते डेट आहे, नेम ऑफ कस्टमर आहे, LFI, आउटवर्ड इनव्हॉइस नंबर, वस्तू आमच्याकडनं गेलेल्या असतात, आणि अमाऊंट. आता ह्या पुस्तकामध्ये कसं होतं तर डेट आहे, नेम ऑफ कस्टमर आहे, LFI, लेजर फोलिओ. फक्त हा कॉलम जो आहे तो बदलला. मगाशी जो होता तो आउटवर्ड इनव्हॉइस नंबर होता. आउटवर्ड इनव्हॉइस नंबर होता. इथं क्रेडिट नोट नंबर. आमच्याकडे वस्तू परत केल्या याचा अर्थ कस्टमर जे आहेत ते गिव्हर आहेत, त्यामुळे त्यांचं अकाउंट क्रेडिट करायला लागतं. क्रेडिट दी गिव्हर. त्यामुळं क्रेडिट नोट आम्ही त्या माणसाला पाठवतो की तुमचं अकाउंट आम्ही क्रेडिट केलं हे त्याला कळण्याकरता. आणि शेवटचा कॉलम जो आहे तो अमाऊंट. त्याच्यानंतर ह्या सबसिडरी बुक मध्ये पाचवं पुस्तक जे असतं ना ते मित्र कॅश बुक आहे. याच्याकरता 11वी मध्ये स्वतंत्र टॉपिक आहे मोठा. तर त्याची माहिती मी पुढच्या भागामध्ये देईन. तात्पुरती तुम्हाला माहिती मी देऊन देतो ओळख म्हणून. एक कॅश बुक इज युज्ड टू रेकॉर्ड ऑल कॅश ट्रान्झॅक्शन सच ॲज कॅश परचेजेस, कॅश सेल्स, एक्सपेन्सेस पेड, एक्सेट्रा. रोखीचे व्यवहार लिहिण्याकरता कॅश बुक वापरतात. रोखीचे व्यवहार म्हणजे थोडक्यात पैसे आले आणि पैसे दिले, पैसे आले पैसे गेले असे जे व्यवहार आहेत रोखीचे ते लिहिण्याकरता कॅश बुक वापरतात. मगाच्या चारही पुस्तकामध्ये कॅशचा काही प्रश्नच नव्हता, पण ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला कॅशचा विचार करायला लागतो. मी आता उदाहरणार्थ रोख खरेदी, रोख विक्री, दिलेले खर्च, पगार दिला, रेंट दिलं वगैरे, तर ह्याची सगळ्याची नोंद तुम्हाला ह्या कॅशबुक मध्ये करायला लागते. पैसे जिथं येतात किंवा जातात असे मुद्दे सगळे कॅशबुक मध्ये दिसलेच पाहिजे. त्याच्याकरता स्वतंत्र टॉपिक आपण पुढच्या भागामध्ये बघूया. त्याच्यानंतर 6वं पुस्तक जे दिसतं ना मित्र ते बिल्स रिसिवेबल बुक. आपल्याला बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल शब्द आकरायला खूपच नवीन असतात. फक्त एक लक्षात ठेवा की बिल्स रिसिवेबलला मराठीमध्ये हुंडी म्हणतात. आता हुंडी कशा करता काढतात किंवा हे बिल म्हणजे काय असतं, तर जेव्हा आपण उधारीनं वस्तू विकतो तेव्हा मनामध्ये एक शंका अशी असते की उधारीनं जेव्हा आम्ही वस्तू विकतो तेव्हा हे पैसे 2 महिन्यानं 3 महिन्यानं देतो असं तो माणूस कबूल करतो. पण समजा त्यानं दिलेच नाहीत ते हे पैसे बुडण्याची शक्यता असते, ज्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. पैसे बुडले की बॅड डेट्स म्हणतो. तर ही शक्यता टाळण्यासाठी त्याच्यावर काही उपाय पाहिजे म्हणून हुंडी आम्ही लिहितो. आम्ही त्या माणसावर एक हुंडी काढतो. त्याला आम्ही आम्ही सांगतो की आम्हाला आमचे पैसे जे आहेत ते 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर आम्हाला तू आणून दिले पाहिजेस आणि त्याच्यावर तो माणूस सही करतो मान्य आहे म्हणून. तर हा जो डॉक्युमेंट आहे, हा जो दस्तऐवज आहे याला बिल ऑफ एक्सचेंज म्हणतात. ज्या हुंडीचे पैसे आपल्याला यायचे असतात, ज्या हुंडीचे पैसे लोकांकडनं आपल्याला यायचे असतात त्याला बिल्स रिसिवेबल म्हणतात. साधा नियम असा आहे. ज्या हुंडीचे पैसे मला येणार आहेत त्याला बिल्स रिसिवेबल म्हणतात आणि याच्या उलट ज्या हुंडीचे पैसे आपण दुसऱ्यांना द्यायचे आहेत त्यांना बिल्स पेएबल म्हणतात. पैसे यायचे असतील तर बिल्स रिसिवेबल म्हणतात आणि द्यायचे असतील तर बिल्स पेएबल असं म्हणतात. आता काय होतं तर बिल्स रिसिवेबल बुक बद्दल आपण बघूया. मराठीमध्ये येणे हुंडी पुस्तक. ज्या हुंडीचे पैसे मला लोकांकडनं यायचे आहेत, लोकांकडनं यायचे आहेत. आता इथं मी माहिती जी दाखवली स्क्रीनवर, बिल्स रिसिवेबल बुक इज युज्ड टू रेकॉर्ड ऑल ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिल्स रिसिवेबल. येणे हुंडी जे आपण म्हणतो ज्याचे पैसे मला यायचे आहेत असे व्यवहार ह्या बिल्स रिसिवेबल बुक मध्ये लिहितात.
आता 11वी मध्ये तुम्हाला हे पुस्तक तयार करायची काही गरज असत नाही. आता याच्या उलट पुस्तक बघूया, बिल्स पेएबल बुक, मराठीमध्ये देणे हुंडी पुस्तक, ज्याचे पैसे आम्ही लोकांना द्यायचे. A bills payable book is to be used to record transactions of bills payable. ज्या हुंडीचे पैसे आम्ही लोकांना द्यायचे त्याला बिल्स पेएबल म्हणतात आणि त्याची नोंद बिल्स पेएबल बुक मध्ये करतात. आता लक्षात ठेवा की बिल्स ऑफ एक्सचेंज स्टॉक हा जो काही डॉक्युमेंट आहे हा कशा करता करतात, तर लोकांकडनं आपल्याला पैसे यायचे असतात ते बऱ्याचदा बुडण्याची शक्यता असते. अशा वेळेस आम्ही हुंडी तयार करतो, ज्याला इंग्लिशमध्ये बिल ऑफ एक्सचेंज म्हणतात. 12वी मध्ये स्वतंत्र टॉपिक आहे त्याच्यावर. आता ज्या हुंडीचे पैसे आम्हाला यायचे त्याला बिल्स रिसिवेबल म्हणतात, त्याची नोंद बिल्स रिसिवेबल बुक मध्ये करतात. आणि ज्या हुंडीचे पैसे आम्ही इतरांना द्यायचे त्याला बिल्स पेएबल बुक वापरायला लागतं. बिल्स पेएबल म्हणतात, त्याची नोंद बिल्स पेएबल बुक मध्ये करतात. आणि आता मित्र हो, ह्या टॉपिक मधले हे शेवटचं पुस्तक आहे ते जर्नल प्रॉपर, मराठीमध्ये रोजकीर्द असं म्हणतात. हे रोजकीर्द म्हणजे आपलं नेहमीचं जर्नल जे पहिल्या भागामध्ये आम्ही शिकलेलो असतो तेच आहे. दी ट्रान्झॅक्शन्स विच कुड नॉट फाइंड देअर प्लेस इन अबव 7 सबसिड बुक्स, असे काही व्यवहार असतात की वरच्या 7 पुस्तकांमध्ये ते पोहोचू शकत नाहीत. आर टू बी रेकॉर्डेड इन अ जर्नल प्रॉपर, ते कुठल्या पुस्तकामध्ये लिहितात तर शेवटच्या जर्नल प्रॉपर. जर्नल प्रॉपर म्हणजे हे जर्नलच असतं, त्याला या टॉपिकमध्ये जर्नल प्रॉपर म्हणतात. फॉर एक्झाम्पल, फर्निचर परचेस ऑन क्रेडिट, फर्निचर खरेदी केलं, उधारीनं खरेदी केलं. आता मनामध्ये येईल की हे परचेस बुक मध्ये का लिहिलं नाही, तर खरेदी आहे का तर आहे, उधारीची आहे का तर आहे, पण गुड्स आहेत का तर नाही. एका कंडिशनचं उत्तर नाही म्हणून आले होते, आपल्याला परचेस बुक मध्ये लिहिता येत नाही. म्हटल्यावर असा व्यवहार तुम्हाला जर्नल प्रॉपर मध्ये लिहायला लागतो. आणि त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण मी तिथं स्क्रीनवर दाखवले, गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. आपल्या दुकानातनं आपण स्वतःसाठी वस्तू घेतल्या, ड्रॉइंग आपण त्याला म्हणतो, आपल्या स्वतःसाठी वस्तू घेतल्या तर त्याची नोंद जी आहे ती वरच्या 7 पुस्तकामध्ये कुठंही करता येत नाही. तर असा व्यवहार तुम्हाला जर्नल प्रॉपर मध्ये लिहायला लागतो. पण लक्षात ठेवा, ह्या टॉपिक मध्ये फोकस जो आहे तो 4 पुस्तकांवर ठेवायचा आहे. परचेस बुक, सेल्स बुक, परचेजेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक, हे 4 पुस्तकं तुम्ही परफेक्ट करा, याचं पोस्टिंग वगैरे शिका. आणि मित्र, आणखीन एक सल्ला मी तुम्हाला देईन की जेव्हा तुम्ही लेजर पोस्टिंग वगैरे करता, लेजर पोस्टिंग आपण मागच्या भागामध्ये शिकलेलो आहे, तर ट्रायल बॅलन्स करायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला केलेलं अकाउंटिंग हे बरोबर आहे का चुकलंय याची सविस्तर माहिती मित्र कळू शकते. मित्रो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा माझा युट्यूब चॅनल आहे हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर, याला सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा. मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे विद्या जशी तुम्ही वाटत जाल तशी विद्येमध्ये ही वाढ होत जाते. विद्या ही वाढ आपण सगळ्यांना देत गेलं पाहिजे. मित्रो, हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस या माझ्या क्लासमध्ये बरेचसे विषय आम्ही शिकवतो. अकाउंटन्सी आहे, त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, असे विविध विषय आम्ही शिकवतो. आणि 30 वर्ष आम्ही हा क्लास चालवतो. कोल्हापूरमध्ये अतिशय लोकप्रिय असा क्लास आहे. आपण जर या क्लासमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल तर माझ्या मोबाईल नंबरवर आपण अवश्य संपर्क साधा. भेटूया मित्रो पुढील भागांमध्ये. नमस्कार.